हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक. आज आपण इयत्ता 9वीमधील प्रकरण पहिली संच मधील काही उर्वरित भाग शिकणार आहोत. तत्पूर्वी मागील पाठाची थोडीशी उजळणी करून घेऊया. आतापर्यंत आपण संच लेखनाच्या मुख्य 2 पद्धती अभ्यासल्या, यादी पद्धत आणि गुणधर्म पद्धत. संचाचे प्रकार अभ्यासले. मुख्य 4 प्रकार: एक घटक, रिक्त, शांत, अनंत संच आणि 5वा प्रकार समान संच. उपसंच. उपसंच म्हणजेच ह्या ठिकाणी 2 उदाहरणं दर्शवली आहेत. संच ए मधील सर्व घटक तुम्ही संच बी मध्ये पाहू शकता, म्हणून संच ए हा संच बीचा उपसंच आहे, ज्याचे लेखन आपण अशा प्रकारे करतो. आणि वेन आकृतीने आपण ह्याचे निर्देशन अशा प्रकारे काढू शकतो. संच ए हा उपसंच आहे, म्हणून तो संच बीच्या आतमध्ये दर्शवायचा आहे. त्याचप्रमाणे विश्वसंच आपण अभ्यासला. विश्वसंचाचे लेखन हे आपण इंग्रजीमधील कॅपिटल यू ह्या अक्षराने दर्शवतो. ह्या ठिकाणी एक उदाहरण दर्शवलं आहे. संच यू मध्ये म्हणजेच विश्वसंचामध्ये पहिल्या 10 नैसर्गिक संख्यांचे लेखन केलेले आहे. आणखी 2 संच घेऊया. संच ए आणि बी ह्या संचामध्ये काही घटक लिहिलेले आहेत. दोनही संचांचे घटक, सर्व घटक हे विश्वसंचामध्ये उपस्थित आहेत, म्हणूनच यू हा दोनही संचांचा विश्वसंच आहे. ह्याचे लेखन आपण वेन आकृतीने दर्शवू शकतो. विश्वसंच हा नेहमी आयताने दर्शवायचा असतो, ज्याचे लेखन आपण अशा प्रकारे करू शकतो. पूरक संच. पूरक संच म्हणजेच संच ए मध्ये असलेले घटक सोडून उर्वरित सर्व घटक जे विश्वसंचामध्ये दिसत आहेत, त्या घटकांच्या संचाला आपण पूरक संच असे म्हणतो, ज्याचे लेखन आपण अशा प्रकारे करतो. तर ही होती मागील पाठाची थोडक्यात उजळणी. ह्या व्हिडिओमध्ये आपण संचांवरील क्रिया हा घटक शिकणार आहोत. त्यामध्ये मुख्य 3 प्रकार आहेत: 2 संचांचा छेदसंच, विभिन्न संच किंवा विभक्त संच आणि 2 संचांचा संयोग संच. त्यापैकी 2 संचांचा छेदसंच अभ्यासूया. ह्या छेदसंचाची व्याख्या आपण अशा प्रकारे करू शकतो. समजा ए आणि बी 2 संच आहेत. ए आणि बी संचामधील सामायिक घटकांना ए आणि बी या संचांचा छेदसंच असे म्हणतात, ज्याचे लेखन अशा प्रकारे करायचे आहे. इंग्रजी वर्णमालेतील जो कॅपिटल यू आहे हा पूर्णपणे उलट लिहून ह्याचे लेखन केले जाते अशा प्रकारे, आणि ह्या लेखनाचे वाचन ए छेद बी असे केले जाते. ए छेद बी म्हणजेच दोनही संचांचा जो सामायिक घटक आहे, हा घटक ह्या ठिकाणी आपण एक्सने दर्शवला आहे. हा सामायिक घटक हा संच एचा घटक असेल आणि त्याचप्रमाणे तो संच बीचा देखील घटक असेल. हे अभ्यासण्यासाठी आपण पुढील काही उदाहरणं पाहूया. पहिल्या उदाहरणामध्ये पहिल्या 10 नैसर्गिक संख्यांमधील समसंख्या संच एने दर्शवले आहेत. त्याचप्रमाणे मूळ संख्या ह्या संच बीने दर्शवले आहेत. आता ह्या दोनही संचांमध्ये सामायिक घटक तुम्ही शोधू शकता का? ह्या ठिकाणी 2 हा संच ए आणि संच बी ह्या दोघांचाही सामायिक घटक आहे, म्हणून दोनही संचांचा छेद आपण अशा प्रकारे लिहू शकतो. ह्याचे वाचन ए छेद बी बरोबर महिरपी कंसात 2
महिरपी कंस पूर्ण अशा प्रकारे करू शकतो. ह्याच संचाचे लेखन आपण वेन आकृतीने करणार आहोत. 2 संच आहेत म्हणून आपण 2 आकृत्या ह्या ठिकाणी काढल्या आहेत. दोनही ठिकाणी सामायिक घटक आहे म्हणून दोनही आकृत्या एकमेकांना छेदताना काढायच्या आहेत. आता ह्या ठिकाणी जे संच आहेत ह्या संचांची नावे आपण सर्वप्रथम लिहूया आणि त्यानंतर दोनही संचांचा जो सामायिक भाग आहे हा सामायिक भाग आपल्याला छायांकित करायचा आहे. आणि ह्या छायांकित भागाचे नाव, हा छायांकित भाग म्हणजेच दोनही संचांचा छेद भाग आहे. ह्याचे नाव आकृतीच्या खाली आपल्याला अशा प्रकारे दर्शवायचे आहे. आता जे सामायिक घटक आपल्याला मिळाले होते ह्या सामायिक घटकाचे लेखन ह्या छायांकित भागामध्ये आपल्याला करायचे आहे. आता संच ए मधील जे उर्वरित घटक आहेत 4, 6, 8, 10 हे घटक आपण संच ए मध्ये काढणार आहोत. म्हणजेच संच ए मधील छायांकित न केलेली जी उर्वरित जागा आहे ह्या उर्वरित जागेमध्ये आपल्याला ह्या उर्वरित घटकांचे लेखन अशा प्रकारे करायचे आहे. तसेच संच बी मध्ये देखील काही उर्वरित घटक आहेत 3, 5, 7 ह्यांचे लेखन देखील संच बी मध्ये छायांकित न केलेल्या भागात म्हणजेच उर्वरित भागामध्ये आपल्याला अशा प्रकारे करायचे आहेत. तर आपण ह्या दोनही संचांचे लेखन म्हणजेच ह्याचे उत्तर अशा प्रकारे शोधू शकतो आणि ह्याचे निर्देशन ह्या वेन आकृतीमध्ये अशाप्रमाणे दर्शवू शकतो. आणखी एक उदाहरण पाहूया. संच एक्स आणि वाय हे 2 संच दर्शवलेले आहेत. दोनही संचांमध्ये सर्वप्रथम तुम्हाला काही सामायिक घटक दिसतात का हे शोधायचं आहे. तर ते आधी सर्वप्रथम आपण शोधूया. तर ह्या ठिकाणी ए आणि ई हे 2 सामायिक घटक दिसत आहेत म्हणून ह्या दोनही संचांचा आपण छेदसंच शोधूया. ह्याचे लेखन आपण अशा प्रकारे करणार आहोत. एक्स छेद वाय बरोबर महिरपी कंसात ए ई महिरपी कंस पूर्ण. आता ह्या संचाचे लेखन आपण वेन आकृतीने करूया. तुम्ही कोणत्याही प्रकारची आकृती ह्या ठिकाणी घेऊ शकता. मी ह्या ठिकाणी वर्तुळ आणि त्रिकोण घेतला आहे. सर्वप्रथम आपण दोनही संचांची नावे ह्या आकृतींच्या आतमध्ये लिहूया. ही अशा प्रकारे येतील. आता दोनही संचांचा जो सामायिक भाग आहे हा सामायिक भाग सर्वप्रथम आपण छायांकित करूया आणि ह्या छायांकित भागाचेच म्हणजेच ह्या छेदाचे लेखन आपण आकृतीच्या खाली करूया. आता ह्या छायांकित भागामध्ये जे सामायिक घटक आपल्याला मिळाले आहेत ह्या सामायिक घटकांचे लेखन सर्वप्रथम आपल्याला करायचे आहे. आता संच एक्सकडे लक्ष द्या. संच एक्समध्ये हे सामायिक घटक सोडून उर्वरित काही घटक तुम्हाला दिसत आहेत. ते आहेत बी, सी, डी आणि एफ. ह्या 4ही घटकांचे लेखन आपण संच एक्समध्ये करणार आहोत. म्हणजेच छायांकित भाग सोडून जो उर्वरित भाग आहे ह्या उर्वरित भागामध्ये आपल्याला ह्या 4ही घटकांचे लेखन करायचे आहे. ज्याप्रमाणे तुम्ही संच एक्सचे लेखन केले त्याचप्रमाणे संच वाय मधील काही उर्वरित घटकांचे देखील आपल्याला लेखन करायचे आहे. तर आय, ओ आणि यू हे 3 घटक आहेत. ह्या 3ही घटकांचे लेखन आपण उर्वरित भागात म्हणजेच त्रिकोणाचा जो छायांकित न केलेला भाग आहे ह्या छायांकित न केलेल्या भागामध्ये ह्यांचे लेखन आपल्याला करायचे आहे. तर ही वेन आकृती आपण अशा प्रकारे दर्शवू शकतो. म्हणजेच ह्या 2 संचांचे लेखन 2 संचांचा छेद अशा प्रकारे शोधू शकतो आणि त्याचे लेखन वेन आकृतीने ह्या आकृतीत दर्शवल्याप्रमाणे करू शकतो. ह्या छेदसंचावर आधारित आणखी एक उदाहरण पाहूया. ह्या उदाहरणामध्ये दोनही संच हे गुणधर्म पद्धतीमध्ये दिलेले आहेत. संच पी मध्ये संच पी बरोबर एक्स हा घटक आहे. हा घटक असा आहे की पार्टिसिपंट ह्या शब्दातील इंग्रजी अक्षरांचा समूह आहे. तसेच संच क्यू हा एंट
ह्या शब्दातील इंग्रजी अक्षरांचा समूह आहे. तर सर्वप्रथम आपल्याला ह्या गुणधर्म पद्धतीचं लेखन यादी पद्धतीमध्ये करायचे आहे. तर त्याचे आपण लेखन सर्वप्रथम करून घेऊया. त्याचे उत्तर आपल्याला असे मिळेल. संच पी मध्ये पार्टिसिपंट हा शब्द होता. ह्या पार्टिसिपंट शब्दामध्ये काही अक्षरांची पुनरावृत्ती झाली होती. बघा ह्या ठिकाणी पी डबल आलेला दिसतोय तुम्हाला, आय आणि टी, ए देखील डबल आलेला दिसतोय. तर ह्या शब्दांची आपण अक्षरांची पुनरावृत्ती न करता आपल्याला हे उत्तर मिळणार आहे. त्याचप्रमाणे क्यूचं देखील आपण लेखन केलेले आहे. आता ह्यापुढे आपल्याला दोनही संचांमध्ये काही सामायिक घटक दिसतात का ते पाहायचे आहेत. तुम्ही पाहू शकता का? बघा ह्याचं उत्तर आपल्याला हे मिळणार आहे. दोनही संचांमध्ये 3 घटक सामायिक दिसतात. म्हणून ह्या संच पी आणि क्यूचा छेदसंच आपल्याला असा मिळणार आहे. आता ह्या उदाहरणामध्ये तुम्ही पाहू शकता संच क्यू मधील सर्व घटक संच पी मध्ये उपस्थित आहेत. म्हणजेच आपण म्हणू शकतो की संच क्यू हा संच पीचा उपसंच आहे. म्हणजेच आता ह्या ठिकाणी संच क्यू मधील घटक आणि त्याचप्रमाणे छेदसंचातील घटक ह्यांचे जरा निरीक्षण करा. दोघांची उत्तरे आपल्याला सारखीच दिसत आहेत. म्हणजेच जर संच क्यू हा पीचा उपसंच असेल तर दोनही संचांचा छेद हा लहान संच असतो. ह्या ठिकाणी लहान संच क्यू आहे म्हणून ह्याचा छेद आपल्याला क्यू मिळाला आहे. जर पी हा लहान संच असता तर ह्या ठिकाणी आपल्याला उत्तर पी मिळाले असते. ह्या प्रश्नाचे निर्देशन आपण वेन आकृतीने करूया. बघा ह्या ठिकाणी संच क्यू हा संच पीचा उपसंच होता म्हणून आपण ही आकृतीच्या आतमध्ये दर्शवलेली आहे. तर सर्वप्रथम आपण आकृतींची नावे दर्शवूया. त्यानंतर आपल्याला सामायिक भाग पाहायचा आहे. दोनही संचांचा सामायिक भाग म्हणजेच संच क्यू आहे. तर ह्या संच क्यूला आपण छायांकित करून ह्याचा छेद आपण खाली लिहूया. त्यानंतर ह्या छेदामध्ये असलेले जे घटक आहेत ह्या घटकांचे निर्देशन आपल्याला त्या छायांकित भागामध्ये करायचे आहे. त्यानंतर संच पी मधील उर्वरित घटक शोधायचे आहेत. ते घटक दिसतात तुम्हाला पी, आर, आय आणि सी. तर ह्या चारही घटकांचे लेखन क्यू संचाच्या बाहेर म्हणजे छायांकित भागाच्या बाहेर आणि संच पीच्या आतमध्ये करायचे आहे अशा प्रकारे. तर हा प्रश्न आपण अशा प्रकारे वेन आकृतीने देखील दर्शवू शकतो. तर ह्या सर्व उदाहरणांवरून आपण छेदसंचांचे काही गुणधर्म अभ्यासूया. ए छेद बी आणि बी छेद ए ह्याचा अर्थ सारखाच आहे. दोघांचाही छेद हा सारखाच असणार आहे कारण दोनही संचांचा सामायिक घटक हा समान असणार आहे. म्हणून दोन संचांचे लेखन आपण दोनही पद्धतीने करू शकतो. दुसरा क्रमांक पाहूया. हा आपण आत्ता मागच्या तिसऱ्या उदाहरणामध्येच अभ्यासला. जर संच ए हा बीचा उपसंच असेल, ह्या ठिकाणी संच ए हा लहान संच आहे, संच बी हा मोठा संच आहे, तर दोनही संचांचा छेद हा संच ए म्हणजेच लहान संच असणार आहे. तिसरा क्रमांक पाहूया. हा तिसरा क्रमांक दुसऱ्या क्रमांकाच्या अगदी विरुद्ध आहे. जर दोन संचांचा छेद हा बी असेल तर आपण सांगू शकतो हा बी हा लहान संच आहे म्हणजेच बी हा एचा उपसंच असणार आहे. चौथा क्रमांक पाहूया. दोन संचांचा जो छेद आहे हा छेद प्रत्येक संचाचा
उपसंच असणार आहे. म्हणजेच संच ए आणि बीचा जो उपसंच आहे त्यातील घटक हे संच ए मध्ये देखील असणार आहेत, त्याचप्रमाणे संच बी मध्ये देखील असणार आहेत. म्हणजेच छेद दोनही संचांचा छेद हा दोनही संचांचा उपसंच असतो. 5वा क्रमांक पाहूया. संच आणि त्या संचाचा पूरक संच ह्या दोघांचाही छेद हा रिक्त संच असतो. म्हणजेच संच आणि संचाचा पूरक संच ह्या दोनही संचांमध्ये एकही घटक सामायिक नसतो, म्हणून त्याचा छेद आपल्याला मिळत नाही. म्हणून त्याचं उत्तर आपल्याला रिक्त संच मिळणार आहे. गुणधर्म क्रमांक 6 पाहूया. संच आणि रिक्त संच. रिक्त संच म्हणजे एकही घटक नाही. ह्या दोघांचाही छेदसंच म्हणजेच रिक्त संच असणार आहे, कारण रिक्त संचामध्ये एकही घटक नसतो. मग दोघांचा छेद म्हणजेच एकही घटक नसलेला संच म्हणजेच रिक्त संच होय. तर ह्या सर्व 3ही उदाहरणांवरून आपण हे महत्त्वाचे 6 गुणधर्म अभ्यासले आहोत. पुढील संचाचा प्रकार अभ्यासूया. विभिन्न संच. ह्या विभिन्न संचाची व्याख्या आपण अशा प्रकारे करू शकतो. समजा ए आणि बी हे कोणतेही 2 संच आहेत. जर ए आणि बी मध्ये एकही घटक सामायिक नसेल तर त्या संचाला विभिन्न किंवा विभक्त संच असे म्हणतात. विभिन्न संच हा छेदसंचाचा विरुद्ध संच आहे, कारण छेदसंचामध्ये सामायिक घटक असतो तर विभिन्न संचामध्ये सामायिक घटक नसतो. हा संचाचा प्रकार आपण एका उदाहरणाने अभ्यासूया. ह्या उदाहरणामध्ये संच पी आणि संच क्यू तुम्हाला दोनही संचांचे निरीक्षण करायचे आहे आणि शोधायचे आहे की ह्या संचामध्ये सामायिक घटक आहे का? तर उत्तर आहे नाही. दोनही संचांमध्ये एकही घटक सामायिक दिसत नाही, म्हणून दोनही संच हे विभिन्न किंवा विभक्त संच आहेत. ह्याचे लेखन आपण वेन आकृतीने करू शकतो. दोनही संचांमध्ये सामायिक घटक नाहीत, म्हणून आकृत्या आपल्याला छेदायच्या नाहीत. दोनही आकृत्या वेगवेगळ्या काढायच्या आहेत. दोनही आकृत्यांची नावं आपण संचांच्या मध्ये देऊन त्या संचांचे घटक आपल्याला अशा प्रकारे दर्शवायचे आहेत. पुढील घटक पाहूया. 2 संचांचा संयोग संच. ह्याची व्याख्या आपण अशा प्रकारे करू शकतो. समजा ए आणि बी हे 2 संच आहेत. संच ए आणि बी दोन्ही संचातील घटकांनी मिळून होणाऱ्या संचाला ए आणि बी या संचाचा संयोग संच असे म्हणतात. घटकांनी मिळून म्हणजेच आपण ह्या ठिकाणीही दोनही संचांची बेरीज किंवा एकत्रीकरण करणार आहोत. तर ही व्याख्या ह्या संचाचे लेखन हे अशा प्रकारे केले जाते. इंग्रजी वर्णमालेमधील कॅपिटल यू ह्या अक्षरांनी संयोग संचाचे लेखन केले जाते. तर ह्याचे वाचन ए संयोग बी असे केले जाते. ज्यावेळी 2 संचांचा संयोग शोधला जातो तेव्हा त्याचे उत्तर हे, समजा ह्या ठिकाणी एक्स हा घटक घेतला आहे. एक्स हा घटक संच एचा घटक असेल किंवा संच बीचा देखील घटक असू शकतो. तर हे विधान काही उदाहरणांनी आपण अभ्यासूया. ह्या ठिकाणी मी एक पहिलं उदाहरण घेतलं आहे. संच एक्स आणि संच वाय. संच एक्समध्ये पहिले 6 इंग्रजी अल्फाबेट आहेत, तर वाय ह्या संचामध्ये इंग्रजी वर्णमालेतील
स्वर दर्शवलेले आहेत. संचाचे लेखन करण्याआधी सर्वप्रथम दोनही संचांमधील सामायिक घटक शोधूया. तुम्ही दोनही संचांमध्ये सामायिक घटक शोधू शकता का? दोनही संचांमध्ये आपल्याला हे घटक सामायिक दिसतात. म्हणून दोनही संचांमध्ये संयोग संच आढळून येतोय. तर त्याचे लेखन आपण हे अशा प्रकारे केले आहे. आता आपण दोनही संचांचा संयोग संच शोधूया. संयोग संच म्हणजेच दोनही संचांचे एकत्रीकरण. तर ह्या दोनही संचांची बेरीज जर आपण केली तर त्याचे उत्तर आपल्याला अशा प्रकारे मिळेल. आता ह्या ठिकाणी दोनही संचांमध्ये सामायिक घटक आहेत. ह्यांची पुनरावृत्ती न करता आपल्याला ह्या संचाचे लेखन करायचे आहे. आता हाच संच आपण एका वेन आकृतीने दर्शवूया. मी ह्या ठिकाणी 2 आकृत्या घेतल्या आहेत, 2 संच घेतले आहेत, एक्स आणि वाय. हे दोनही संच मी छेदून दर्शवलेले आहेत कारण ह्या ठिकाणी आपल्याला दोनही संचांमध्ये सामायिक घटक दिसत आहेत. म्हणून आपण दोनही आकृत्या एकमेकांना छेदलेल्या आहेत. ह्यापुढे आपण सामायिक घटक, दोनही संचांचे सामायिक घटक ह्या सामायिक भागामध्ये लिहायचे आहेत. आता संच एक्स मधील उर्वरित जे घटक आहेत ते तुम्ही पाहू शकता. बी, सी, डी आणि एफ ह्यांचे लेखन आपल्याला संच एक्स मध्ये करायचे आहे. म्हणजेच सामायिक भाग सोडून जो उर्वरित भाग आहे ह्या उर्वरित भागामध्ये आपल्याला ह्या उर्वरित घटकांचे लेखन करायचे आहे. त्याचप्रमाणे संच वाय मधील जे उर्वरित घटक आहेत आय, ओ, यू ह्यांचे लेखन देखील संच वाय मध्ये सामायिक भाग सोडून उर्वरित भागामध्ये करायचे आहे अशा प्रकारे. आता ह्या ठिकाणी आपण 2 संचांचा संयोग संच शोधतोय. संयोग म्हणजेच दोनही संचांची बेरीज. म्हणून दोनही संच आपल्याला छायांकित करायचे आहेत अशा प्रकारे आणि त्याचे लेखन आपल्याला खाली अशा प्रकारे दर्शवायचे आहे. तर अशाप्रमाणे आपण उदाहरण 1 चे लेखन संयोग संचामध्ये केले आहे. त्याचप्रमाणे ह्याचे निर्देशन आपण वेन आकृतीने दर्शवलेले आहे. ह्या संयोग संचावर आधारित आणखी एक उदाहरण पाहूया. संच पी आणि क्यू. संच पी मधील घटक हे पहिले 4 इंग्रजी वर्णमालेतील अक्षरे आहेत. तर संच क्यू मधील पहिले 3 नैसर्गिक संख्या आहेत. दोनही संचांमध्ये सर्वप्रथम तुम्हाला सामायिक घटक आहेत का ते शोधायचे आहेत. शोधा पाहू. इथे एकही घटक तुम्हाला सामायिक दिसणार नाही. म्हणून आपण 2 संचांचा छेद संच शोधू शकत नाही. त्याचे उत्तर रिक्त संच आहे. त्याच्या पुढे आपण दोनही संचांचा संयोग संच शोधूया. संयोग संच म्हणजेच दोनही संचांची बेरीज किंवा एकत्रीकरण. तर ह्या दोनही संचांची बेरीज आपल्याला अशा प्रकारे मिळेल. ह्या ठिकाणी पी संयोग क्यू ह्याचे उत्तर 4ही अल्फाबेट आणि 3ही संख्या अशा प्रकारे ह्याचे उत्तर आपल्याला मिळालेले आहे. आता ह्या संचाचे निर्देशन आपण वेन आकृतीने करूया. दोनही संचांमध्ये एकही घटक सामायिक घटक मिळत नाही. म्हणून दोनही आकृत्या ह्या आपल्याला वेगवेगळ्या काढायच्या आहेत कारण हे उदाहरण हे विभिन्न संचाचे उदाहरण आहे. म्हणून ह्या दोनही आकृत्या आपण अशा प्रकारे वेगवेगळ्या दर्शवणार आहोत. दोनही संचांची नावे लिहून घेऊया आणि दोनही संचांमध्ये असलेले घटक आपण ह्या ठिकाणी लिहून घेऊया. दोनही संच पुन्हा एकदा म्हणते मी विभिन्न संच आहेत म्हणून आपण ते छेदून दर्शवलेले नाहीत. आता ह्या प्रश्नामध्ये आपण 2 संचांचा संयोग संच शोधतोय. संयोग म्हणजेच एकत्रीकरण, बेरीज. म्हणून ह्या 2 संचांची बेरीज आपण
ह्या अशा चिन्हांनी दर्शवून दोनही संच छायांकित करायचे आहेत अशा प्रकारे. तर हा प्रश्न संयोग संचाचा प्रश्न जर छेद सामायिक घटक असताना छेद आकृती काढून किंवा सामायिक घटक नसताना म्हणजेच विभिन्न संच असताना आपण अशा प्रकारे दर्शवू शकतो. तर ह्या सर्व उदाहरणांवरून ह्या संयोग संचाचे काही गुणधर्म पाहूया. पहिला गुणधर्म, दोन संचांचा संयोग संच तुम्ही दोनही प्रकारे करू शकता. दोघांचेही उत्तर एकच असणार आहे. दुसरा क्रमांक, जर ए हा बीचा उपसंच असेल, ह्या ठिकाणी ए हा लहान संच आहे तर बी हा मोठा संच आहे, तर दोन संचांचा संयोग हा बी असणार आहे म्हणजेच मोठा संच असणार आहे. उदाहरणासाठी दोन संच खाली दर्शवलेले आहेत. ह्या ठिकाणी पाहू शकता तुम्ही संच ए मधील सर्व घटक संच बी मध्ये उपस्थित आहेत, म्हणून संच बी हा एचा उपसंच आहे. आता दोनही संचांचा आपण संयोग संच शोधूया. त्याचे उत्तर आपल्याला हे अशा प्रकारे मिळते. आता ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की संयोग संच आणि बी ह्या दोनही संचांचे घटक सारखेच आहेत, म्हणून तुम्ही ह्या उदाहरणावरून सांगू शकता की दोन संचांचा संयोग संच हा मोठा संच असतो जर ए हा बीचा उपसंच असेल तर. तिसरा क्रमांक पाहूया. प्रत्येक संच हा संयोग संचाचा उपसंच असतो. ह्या ठिकाणी ए आणि बी हे दोन संच काढून दोनही संचांचा संयोग संच आपण लिहिलेला आहे. संच ए मधील सर्व घटक तुम्ही संयोग संचामध्ये पाहू शकता, म्हणून आपण म्हणू शकतो की संच ए हा संयोग संचाचा उपसंच आहे. त्याचप्रमाणे संच बी मधील घटक देखील संयोग संचामध्ये उपस्थित आहेत, म्हणून हा संच बी हा संयोग संचाचा उपसंच आहे. चौथा क्रमांक, संच आणि संचाचा पूरक संच ह्या दोघांचाही संयोग म्हणजेच विश्वसंच होय. खाली उदाहरणे दर्शवलेली आहेत. संच ए विश्वसंच आणि ह्या संच एचा पूरक संच. ए मध्ये असलेले घटक सोडून किंवा ए व्यतिरिक्त घटक जे संच यू मध्ये आहेत, विश्वसंचामध्ये आहेत, म्हणजेच हा आपला पूरक संच मिळाला. तर ह्या दोनही संचांची जर आपण बेरीज केली, संच ए आणि पूरक संच ह्यांचा जर आपण संयोग शोधला तर त्याचे उत्तर आपल्याला विश्वसंच मिळणार आहे. म्हणून आपण म्हणू शकतो की ह्या दोनही संचांचा संयोग म्हणजेच हा विश्वसंच आहे. पाचवा क्रमांक पाहूया. प्रत्येक संचाचा संयोग संच हा स्वतः तोच संच असतो. संच आणि रिक्त संच ह्या दोघांचाही आपण संयोग जर केला तर त्याचं उत्तर संयोग तोच स्वतः संचच असणार आहे, कारण रिक्त संचामध्ये एकही घटक नसतो. म्हणजे जर तुम्ही कोणत्याही घटकामध्ये 0 जर मिळवले तर तुम्हाला तोच घटक किंवा तीच संख्या मिळणार आहे. म्हणून आपल्याला हा 6वा गुणधर्म मिळतोय. संचाचा संयोग रिक्त संचासोबत जर केला तर तो स्वतः संचच मिळतो. तर आपण हे संयोग संचांचे मुख्य 6 गुणधर्म अभ्यासलेले आहेत. ह्या सर्व घटकांवर आधारित एक प्रश्न आपण सोडवूया. ह्या उदाहरणामध्ये एक वेन आकृती काढलेली आहे आणि ह्या वेन आकृतीवर आधारित काही प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. ह्या प्रश्नामध्ये हे जे संच दर्शवलेले आहेत ह्या संचांचे घटक आपल्याला शोधायचे आहेत. तर सर्वप्रथम आपण संच पी चे घटक शोधूया. संच पी म्हणजेच आकृतीमध्ये जो तुम्हाला संच पी दिसतो, ह्या संच पी मधील जे घटक आहेत
ए, बी, सी आणि डी हे घटक म्हणजेच संच पीचे उत्तर असणार आहे. दुसरा क्रमांक पाहूया, संच क्यू. ज्या प्रकारे आपण संच पी शोधला त्याच प्रकारे आपण संच क्यू देखील शोधू शकतो. तर आकृतीमध्ये जो संच क्यू काढलेला आहे, हा संच क्यू पाहूया. तर तो तुम्हाला असा दिसतोय. ह्या संचामध्ये डी, ई आणि एफ हे घटक दिसत आहेत, म्हणून ह्या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला डी, ई आणि एफ असे मिळणार आहे. प्रश्न क्रमांक 3 पाहूया. प्रश्न क्रमांक 3 मध्ये 2 संचांचा छेदसंच आपल्याला शोधायचा आहे. आता छेदसंच म्हणजेच दोनही संचांचा सामायिक घटक होय. तर ह्या दोनही संचांचा सामायिक घटक आपल्याला डी दिसतोय, म्हणून ह्याचे उत्तर हे अशा प्रकारे येणार आहे. प्रश्न क्रमांक 4, 2 संचांचा संयोग संच. संयोग म्हणजेच तुम्हाला माहीत आहे दोनही संचांचे एकत्रीकरण किंवा सामायिकीकरण. तर ह्या दोनही संचांचे जर आपण एकत्रीकरण केले तर आपल्याला ह्याचे उत्तर हे असे मिळते. ह्या दोनही संचांमध्ये एकूण 6 घटक दिसत आहेत. हे 6 घटक म्हणजेच ए, बी, सी, डी, ई आणि एफ. तर ह्या चौथ्या क्रमांकाचे उत्तर आपल्याला हे असे मिळालेले आहे. 5वा प्रश्न सोडवूया. संच पीचा पूरक संच. संच पीचा पूरक संच म्हणजेच पी मध्ये असलेले घटक सोडून उर्वरित सर्व घटक. आता संच पी मधील घटक मी बंद केलेले आहेत. आता उर्वरित घटक तुम्हाला संच पीच्या बाहेर दिसत आहेत. काही घटक तुम्हाला संच क्यू मध्ये देखील दिसत आहेत, परंतु जरी ते संच क्यू मध्ये असले तरी ते विश्वसंचाचा भाग आहेत, म्हणून त्यांचे देखील गणन ह्या पूरक संचामध्ये करायचे आहे. म्हणून ह्या आपल्या संच पीच्या पूरक संचाचे उत्तर ई, एफ, जी, एच, आय, जे असे मिळणार आहे. प्रश्न क्रमांक 6 सोडवूया. ज्याप्रमाणे आपण पी संचाचा पूरक संच शोधला त्याचप्रमाणे आपण संच क्यूचा देखील पूरक संच शोधू शकतो. क्यू मध्ये असलेले घटक सोडून सर्व उर्वरित घटक आकृतीत तुम्ही पाहू शकता. ए, बी, सी, जी, एच, आय आणि जे ह्या ठिकाणी संच पी मध्ये असलेले घटक देखील आपल्याला मोजायचे आहेत, कारण की ते घटक पुन्हा म्हणते विश्वसंचाचा भाग आहेत. म्हणून ह्या क्यूचा पूरक संच आपल्याला असा मिळणार आहे. ह्याच प्रश्नावर आधारित अतिशय महत्त्वाचे पुढचे 2 प्रश्न आपण पाहतोय. छेदसंचाचा पूरक आणि संयोग संचाचा पूरक. प्रश्न दिसायला जरी कठीण असला तरी अतिशय सोपा आहे. आताच आपण छेदसंच आणि संयोग संच शोधलेला आहे, तर ह्याच उत्तरांचा वापर करून ह्या दोनही संचांचा पूरक संच आपण शोधू शकतो. तर सर्वप्रथम आपण छेदसंचाचा पूरक संच शोधूया. प्रश्नामध्ये छेदसंच आपण शोधलेला आहे, उत्तर डी आहे. तर हा डी व्यतिरिक्त उर्वरित सर्व घटक म्हणजेच ह्या छेदसंचाचा पूरक संच असणार आहे. तर डी व्यतिरिक्त सर्व घटक तुम्हाला ए, बी, सी, ई, एफ, जी, एच, आय, जे असे मिळत आहेत. ह्याच प्रकारे आपण संयोग संचाचा पूरक संच देखील लिहू शकतो. संयोग संचाचे उत्तर आपण ह्या ठिकाणी शोधलेले आहे. हे घटक सोडून उर्वरित सर्व घटक जी, एच, आय आणि जे आकृतीमध्ये दिसत आहेत तुम्हाला. तर हे उर्वरित घटक म्हणजेच संयोग संचाचा पूरक संच होय. तर अशा प्रकारे आपण प्रश्नाचे रूपांतर आकृतीमध्ये किंवा वेन आकृतीचे रूपांतर प्रश्नामध्ये कसे करायचे हे शिकलो आहोत. ह्या व्हिडिओमध्ये आपण
संचांवरील क्रिया ह्या मुख्य घटकामधील 2 संचांचा छेदसंच, विभिन्न संच आणि संयोग संच ह्याचे लेखन, वाचन आणि निर्देशन शिकलो. आज आपण इथेच थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया संच ह्या प्रकरणामधील उर्वरित घटक घेऊन.